आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेडीमेड ड्रेसच्या मापावरून फ्रॉक कटिंग करण्याची सोपी पद्धत। आपण जो अस्तरचा कपडा घेतला आहे त्याची लांबी आहे 38 इंच आणि उंची आहे 11 इंच। तर सर्वात पहिला आपण अस्तरचं कापड कट करून घेऊया। आपले अस्तरचे कापड आता कट करून झाले आहे। आपण आता खणाचे कापड कट करायला घेऊया, ज्याची पूर्ण उंची आहे 14 इंच आणि लांबी आहे 38 इंच। आपण हे कापड 3 इंचाने मोठे ठेवणार आहोत अस्तरपेक्षा। टॉप पार्टच्या कटिंगसाठी अशा प्रकारे कापड फोल्ड करून घेऊया। टॉप पार्टच्या कटिंगसाठी अगोदरच मापे ड्रॉ केली आहेत। चला तर बघूयात। छाती आणि कमरेचे माप आहे 12 इंच। फोल्ड केलेल्या भागावर आपण 7 इंच इतके माप घेणार आहोत। 1 इंच जास्त, कारण की ते कटिंग आणि फिटिंग मध्ये जाईल। टॉपची उंची आहे 10 इंच। शोल्डरचे माप आहे 2.5 इंच। मागच्या आणि पुढच्या गळ्यासाठी मी 3.5 इंच इतके माप घेतले आहे। आता आपलं मेन पार्टचं कटिंग झालं आहे, तसंच आपण अस्तरचं देखील कटिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण इथे कसं ड्रॉ करून घेतले आहे आणि कटिंग करून घेत आहोत। तुम्हाला जेव्हा कटिंग करायचं असेल तर सर्वात अगोदर अस्तर कटिंग करून घ्या, नंतर मेन पार्ट। आता आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक या दोघांचेही कटिंग झाले आहे। अशा प्रकारे बाही कटिंगसाठी मेन फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचे आहे आपल्याला। लगेचच आपण रेडीमेड ड्रेसच्या मापावरून बाही कटिंग करून घेणार आहोत। आणि व्यवस्थितरित्या बाहीची बाजू बंद असलेल्या साईडवर ठेवायची आहे। मी इथे दोन्ही साईडनी 1-1 इंच असं वाढवून घेतलं आहे बाही कटिंगमध्ये। आता व्यवस्थितरित्या बाहीला शेपमध्ये कट करून घेऊया। टॉप पार्ट आणि अस्तर पण जॉईन करून घेऊया। शिलाई करताना हलकसं कापड व्यवस्थित खेचत शिलाई जॉईंट करून घेऊया।
जितक्या जास्त प्लेट्स येतील तितकाच ड्रेस सुंदर दिसेल. मी इथे प्लेटसाठी 1.5 इंचाचं माप ठेवलं आहे. टॉप पार्टची शिलाई करताना सर्वात अगोदर गळ्याजवळचा भाग शिलाई करून घेऊया. गळ्याजवळची शिलाई करताना एक कच्ची शिलाई मारून घेऊया आणि तो भाग सरळ करून पुढची शिलाई करूया. दोन्ही पार्टची फिटिंग करताना टॉप पार्टची सरळ बाजू आणि खालच्या भागाची उलट बाजू अशा पद्धतीने ठेवूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे शिलाई केली तर उलट सुलट शिलाई बसणार नाही. शिलाई करताना एका साईडला टाचणी पिनने अटॅच करून घ्या. टाचणी पिन अटॅच केल्यामुळे कापड सरकणार नाही आणि शिलाई पण व्यवस्थित येईल. लटकन दोरीसाठी 2 बाय 2 इंच साईजचे कटिंग केले आहे आणि अशा पद्धतीने पकडून आपण शिलाई करून घेऊया. शिलाई व्यवस्थित डबल मारून घेतली तर सरळ बाजू करताना शिलाई निघणार नाही. आणि आता हे हाताने सरकवून बाहेर काढून घ्यायचे आहे. बो बनवण्यासाठी 2.5 बाय 4.5 इंचाचे कटिंग करून घ्यायचे आहे. एक कच्ची शिलाई मारून सरळ बाजू बाहेर काढून घेऊया आणि मग परत एकदा सरळ बाजूने शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लेसही लावू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.